Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. Now in this lecture we are going to see the most important point, that is the tetravalency of carbon atom and its hybridization. Tetravalency of carbon atom and its hybridization. Okay, so for hybridization you should know electronic configuration of carbon atom. So carbon has atomic number 6 and its electronic configuration is 1s2, 2s2, 2p2, 1s2, 2s2, 2p2. Its ground state electronic configuration is 1s, right? 1s orbital has 2 electrons which is completely filled. 2s orbital has 2 electrons which is also completely filled, and in 2p orbital there are 2 electrons, 1 electron in 2p x1, 2p y1 on the basis of, right, Hund's rule, Pauli's exclusion principle, we can say. When carbon absorbs energy from the surrounding, it get into the excited state, and the excited state electronic configuration is 1s2 remains as it is, right, 2s1 and 2p3. That means one of the electron from 2s orbital get shifted into 2pz orbital. p ऑर्बिटलचे प्रकार किती असतात? 3 असतात. कुठले कुठले असतात? px, py आणि pz. ओके, ग्राउंड स्टेट मध्ये pz ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन नव्हता. एक्साइटेड स्टेट मध्ये pz ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आलेला आहे. कुठला आलेला आहे? 2s मधला इलेक्ट्रॉन आलेला आहे. मग एक्साइटेड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? 1s1 आहे, नाही 1s2, 2s1, px1, py1 आणि pz1. म्हणजे प्रत्येक p ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे, सिंगली फिल्ड ऑर्बिटल्स आहेत. आता बघा, ज्यावेळेला बॉन्ड तयार होतो, राईट, बॉन्ड तयार होतो त्याच्या अगोदर एक प्रोसेस व्हावी लागते आणि ती प्रोसेस आहे हायब्रिडायझेशन. म्हणजे हायब्रिडायझेशन ही प्रोसेस कोणत्या प्रोसेसच्या अगोदर येते? बॉन्ड फॉर्मेशनच्या अगोदर येते. हायब्रिडायझेशन ही प्रोसेस बॉन्ड फॉर्मेशनच्या अगोदर येते. आणि ती नेमकी प्रोसेस होते काय? मग हायब्रिडायझेशन या शब्दातच अर्थ दडलेला आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे मिक्सिंग. हायब्रिडायझेशन म्हणजे काय? मिक्सिंग. एक्साइटेड स्टेट मध्ये ज्या हाफ फिल्ड ऑर्बिटल्स आहेत त्या हाफ फिल्ड ऑर्बिटलचं काय होतं? मिक्सिंग होतं, राईट. आता मिक्सिंग कसं कसं होऊ शकेल? आता ऑर्बिटल किती हाफ फिल्ड इथं अवेलेबल आहेत? एक आहे 2s, म्हणजे एक आहे s ऑर्बिटल. s ऑर्बिटल हॅज स्फेरिकल शेप. s ऑर्बिटल हॅज स्फेरिकल शेप. 1s छोटी असते, 2s मोठी असते. 1s कुठं असणार? आतमध्ये असणार. 2s कुठं असणार? बाहेर असणार. एक्साइटेड स्टेट मध्ये कार्बन कसा दिसेल? 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, राईट. 2s मध्ये एकच इलेक्ट्रॉन. 2px1, 2py1 आणि 2pz1 असं हे एक्साइटेड स्टेट मधलं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता ऑर्बिटल कुठल्या कुठल्या मिक्स होऊ शकतात? 2s, 2px, 2py आणि 2pz. कार्बनची हायब्रिडायझेशन कुठले कुठले येतात? कार्बनचे हायब्रिडायझेशन येतात sp3, sp2 आणि sp. याचा अर्थ काय? एक्साइटेड स्टेट मध्ये कार्बन आपल्या कोणकोणत्या ऑर्बिटल मिक्स करून घेऊ शकतो? एक्साइटेड स्टेट मध्ये कार्बन बाळानो 1s आणि 3p अशा ऑर्बिटल जर मिक्स करून घेतल्या, 1s आणि 3p ऑर्बिटल मिक्स करून घेतल्या, म्हणजे तिन्हीचे तिन्ही ऑर्बिटल काय झाल्या? मिक्स झाल्या. ऑर्बिटल कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत? 2s ची एक ऑर्बिटल अवेलेबल आहे, 2px, 2py, 2pz या हाफ फिल्ड, राईट. प्रत्येकाकडे किती इलेक्ट्रॉन आहे? एक एक इलेक्ट्रॉन आहे. हाफ फिल्ड, राईट, सिंगल फिल्ड या ॲटॉमिक ऑर्बिटल कार्बनच्या या चारीच्या चारी जर मिक्स झाल्या तर 4 अशा एकाच प्रकारच्या ऑर्बिटल तयार होतात, बरोबर आहे. या प्रत्येक ऑर्बिटलला काय म्हणायचं? sp3, sp3, sp3 आणि sp3 म्हणायचं. कारण की या प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2s चं कॅरेक्टर आहे, px चं कॅरेक्टर आहे, py चं कॅरेक्टर आहे आणि pz चं कॅरेक्टर आहे. कारण की ह्या मिक्स झाल्यानंतर तयार झाले.
ह्या 4 ऑर्बिटल कार्बनकडे, हा कार्बनचा न्यूक्लियस या कार्बनवरती कशा राहू शकतात, या प्रकारे राहू शकतात. ह्या चारीच्या चारी ऑर्बिटलला कसल्या ऑर्बिटल म्हणायचं, sp3 ऑर्बिटल म्हणायचं. आता मिक्सिंगला नाव काय देणार, sp3 हायब्रिडायझेशन नाव देणार. काय sp3 हायब्रिडायझेशन नाव देणार, ह्या ऑर्बिटल कुणाचे आहेत, कार्बनचे आहेत. कुठल्या कुठले आहेत, एक आहे s आणि 3p, एक s आणि ह्या 3p, सर्वचे सर्व ऑर्बिटल 4 ऑर्बिटल अशा, एक आहे s आणि 3p, अशा ऑर्बिटल मिक्स होतात, नवीन ऑर्बिटल तयार होतात. त्या ऑर्बिटलला आपण कसल्या ऑर्बिटल म्हणतो, हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. कसल्या ऑर्बिटल, हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल म्हणजे नवीन तयार झालेल्या ऑर्बिटल्स, नवीन तयार झालेल्या ऑर्बिटल्स. केंद्रकापासून, न्यूक्लियस पासून त्या ऑर्बिटलचं अंतर, प्रत्येक ऑर्बिटलचं अंतर सेम असतं, कारण की त्या चारीच्या चारी ऑर्बिटल, ज्या नवीन तयार झालेल्या ऑर्बिटल चारीच्या चारी कशा असतात, सेम असतात. त्यामुळे त्यांची एनर्जी कशी असते, सेम असते. साईज सेम असते. सिमेट्री त्यांची कशी असते, सेम असते. साईज प्रत्येकाची सेम असते. अंतर म्हणजे एनर्जी, थोडक्यात न्यूक्लियस पासून त्यांचं अंतर म्हणजे एनर्जी कशी असते, सेम असते. ज्या प्रोसेसने हे तयार होतात त्या प्रोसेसला म्हणायचं हायब्रिडायझेशन. आता याला नाव sp3 हायब्रिडायझेशन का दिलं, कारण की कार्बनची एक s आणि 3p, म्हणून s एक लिहित नाही जनरली, p च्या 3, s ची 1 आणि p च्या 3 ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्स झाल्या, नवीन 4 ऑर्बिटल तयार झाल्या. त्यांची साईज, शेप कसा आहे, एनर्जी कशी आहे, सेम आहे. अशा प्रोसेसला काय म्हणतो आपण, हायब्रिडायझेशन. मग हायब्रिडायझेशन म्हणजे काय बाळांनो, हायब्रिडायझेशन मध्ये अगोदरचा शेप पण नंतरचा शेप बदललाय. इथं एक्झॅक्टली डंबेल आहे, इथं स्पेरिकल आहे, इथं धड डंबेल पण नाही आणि स्पेरिकल पण नाही, राईट. एक लोब छोटा आहे, एक लोब कसा आहे, मोठा आहे. या ऑर्बिटलला कसली ऑर्बिटल म्हणायचं, हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल म्हणायचं. म्हणजे इथं काय आहे, कसली प्रोसेस आहे, मिक्सिंग अँड रिकास्टिंग, म्हणजे नवीन शेप तयार होतो. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ, याला कसल्या ऑर्बिटल म्हणायचं, या कुणाच्या ऑर्बिटल आहेत, कार्बन ऍटमच्या आहेत, म्हणून याला म्हणायचं ऍटॉमिक ऑर्बिटल्स. It is a process of mixing and recasting of atomic orbitals of same atom, carbon, to form equivalent number of कसल्या ऑर्बिटल, hybrid orbital having similar size, shape आणि energy is called as hybridization. So what is meant by hybridization? It is a process of mixing, recasting म्हणजे नवीन शेप तयार होतो. It is a, अगोदर शेप आहे, नवीन शेप तयार झाला, recasting. It is a mixing and recasting of atomic orbitals of same atom to form equivalent number of. 4 मिक्स झाल्या 4च तयार होतात, असं होत नाही 4 मिक्स झाले ना 8 तयार झाले, असं होत नाही. जेवढ्या मिक्स होतात तेवढ्याच तयार होतात. म्हणजे काय म्हणणार आपण, इट इज अ प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ atomic orbitals of same atom to form equivalent number of कसल्या ऑर्बिटल्स, hybrid orbitals having same size, shape, energy is called as hybridization. आता sp3 हायब्रिडायझेशन कुणाला म्हणायचं, एक s when 1 s and 3p atomic orbitals involved in mixing, then it is called as sp3 hybridization. 1 s and 3p orbitals undergoes mixing and recasting, then it is called as sp3 hybridization. When 1 s आणि या 3p ऑर्बिटल पैकी 2च p म्हणजे px आणि py या 2 ऍटॉमिक ऑर्बिटल कार्बनच्या, एक s म्हणजे एक s आणि 2p ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्स झाल्या, म्हणजे 3 ऑर्बिटल मिक्स झाल्या, मग किती तयार होणार, 3 तयार होणार. त्या तिन्हींचा शेप कसा आहे, एक छोटं लोब, एक मोठं लोब आहे, एक छोटं लोब, एक मोठं लोब आहे. sp2 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन होण्यासाठी किती ऑर्बिटल मिक्स झाल्या, 1 2 3, म्हणजे 2s 2py आणि 2px, 2px आणि 2py, 2s 2px 2py या 3 ऑर्बिटल मिक्स झाल्या. मग म्हणून म्हणायचं एक s आणि 2p, आणि म्हणून म्हणायचं sp2 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन. इथं बाळाला काय म्हणावं लागेल, इथं या 4 ऑर्बिटल पैकी एक s आणि एक px, एक s आणि एक px अशा ऑर्बिटल मिक्स झाल्या, यांना काय म्हणायचं, sp हायब्रिडायझेशन.
या प्रत्येक ऑर्बिटलला काय म्हणावं लागेल, sp2 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 हायब्रिड ऑर्बिटल. म्हणजे ह्या 3 ऑर्बिटल आहेत, एक मोठं लोब आणि एक छोटं लोब, असे ह्या 3 ऑर्बिटल आहेत. या तिन्ही ऑर्बिटलला काय म्हणावं लागेल, sp2 हायब्रिडायझेशन. ह्या ज्या 2 ऑर्बिटल मिक्स्ड झालेले आहेत म्हणजे ह्या ऑर्बिटल आहेत, ह्या ऑर्बिटलला काय म्हणावं लागेल, sp ऑर्बिटल. याला sp आणि याला सुद्धा sp नाव द्यावं लागेल, कारण की त्याच्यामध्ये एक s आणि एक p अशा 2 ऑर्बिटल मिक्स होऊन तयार झालेल्या नवीन 2 ऑर्बिटल आहेत हॅव्हिंग sp कॅरेक्टर, राईट. आणि म्हणून याला काय म्हटलं पाहिजे, sp हायब्रिडायझेशन. when one s and 2 atomic orbital undergo mixing and recasting is called as sp2 hybridization. when one s and one p atomic orbital undergoes mixing and recasting, then it is called as what, sp hybridization. इथं तुम्हाला शेप दिसतो स्पेरिकल डंबेल डंबेल, ही px आहे ही py आहे. इथं बघा ही s ऑर्बिटल आहे 2s, दिस इज 2s ऑर्बिटल, दिस इज 2p x ऑर्बिटल. या 2 ऑर्बिटल मिक्स झाल्या, 2 नवीन ऑर्बिटल तयार झाल्या. आता इथे एक प्रॉब्लेम आहे, इथं एक ऑर्बिटल मिक्स झाली नाही म्हणजे एक ऑर्बिटल अनहायब्रिडाइज्ड राहिली. हायब्रिड म्हणजेच मिक्सिंग. आता ती मिक्स झाली नाही म्हणजे कशी राहिली, अनहायब्रिडाइज्ड राहिली. म्हणजे दिस इज अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल, अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. ही अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल बाळांनो कशी राहते, ही अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल, राईट, परपेंडिक्युलर राहते. हे जे ट्रायगोनल प्लेनर प्लेन आहे, एक मोठं लोब एक छोटं लोब, एक मोठं लोब छोटं लोब, मोठं लोब छोटं लोब, राईट. आणि मग बाळांनो जी अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे त्याचे दोन्ही लोब सारखेच असतात. ही जी ऑर्बिटल आहे बाळांनो, ही ऑर्बिटल, राईट, ही ऑर्बिटल आहे ती अनहायब्रिडाइज्ड आहे, अनहायब्रिडाइज्ड आहे. आणि ती कशी राहते ते इथे तुम्हाला दाखवलं जाईल. ओके, हे हा मधला कार्बन आहे आणि हे 3 ऑर्बिटल आहे, त्यांचं नाव काय, sp2 sp2 sp2. आणि ही जी रेड कलरची दाखवलेली आहे, ही रेड कलरची ऑर्बिटल आहे, ही अनहायब्रिडाइज्ड मिक्सिंग मध्ये न भाग घेणारी काय आहे, ऑर्बिटल आहे, राईट. आणि म्हणून या सर्व ऑर्बिटलला काय म्हणायचं, sp2 sp2 sp2. आता तुम्ही म्हणाल sp2 का म्हणायचं, कारण की त्या प्रत्येक ऑर्बिटल मध्ये एक s आणि 2 p चं कॅरेक्टर आहे, म्हणून त्याला म्हणायचं sp2 ऑर्बिटल्स. इथं काय म्हणायचं, sp ऑर्बिटल्स म्हणायचं. आता सर इथं ह्या 2 ऑर्बिटलनी भाग घेतला नाही हायब्रिडायझेशन मध्ये, म्हणून त्यांना म्हणायचं अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. काय म्हणायचं, अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. याचा अर्थ बानो ही एक आहे sp, ही एक आहे sp. इथं तुम्ही बघू शकता, इकडे sp नाव दिलेलं आहे, तिकडे sp नाव दिलेलं आहे. या मॉडेल मध्ये तुम्हाला छोटं लोब दाखवता येत नाही, याला मोठं लोब मानायचं, याला मोठं लोब मानायचं. ते कसं असणार आहे, असं असणार आहे, आकारानं असं असणार आहे, राईट. छोटं लोब काय दाखवता येणार नाही आपल्याला. बाण ही जी ऑर्बिटल आहे sp, ही ऑर्बिटल sp आहे, पण ह्या ज्या 2 ऑर्बिटल आहेत त्या मिक्सिंग मध्ये भाग घेतलेला नाही. या ऑर्बिटलला नाव काय देणार, इथे दिसतंय तुम्हाला, ही ऑर्बिटल आहे px आहे आणि ही आहे pz. ही बानो, राईट, पेजच्या बाहेर आणि पाठीमागे असते ती py म्हणूया, व्हर्टिकल आहे ती कुठली म्हणूया, pz म्हणूया. आणि px काय झालेले, मिक्स झालेली आहे s बरोबर, बरोबर. याचा अर्थ ही एक ऑर्बिटल आणि ही एक ऑर्बिटल बानो मिक्स झालेली नाही. आणि मग त्या कशा असतात, एकामेकाला कशा असतात, एक्झॅक्टली या रेड ऑर्बिटल कशा असतात, परपेंडिक्युलर टू ईच अदर असतात. आता बघा त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. हा फील्ड ॲटॉमिक का हायब्रिडाइज म्हणायचा, त्याला हायब्रिडाइज ऑर्बिटल मिक्सिंग झाल्यानंतरच्या कार्बनच्या लिनियरली ओव्हरलॅप होतात कुणाबरोबर, 4 हायड्रोजन ॲटम्स. आता हायड्रोजन ॲटमचा ॲटम नंबर किती, 1 आहे, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 1s1 असणार आहे, 1s1. s ऑर्बिटल कशी असते, स्पेरिकल, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे, एकच आहे. म्हणजे हे जे मी स्पेरिकल दाखवतोय हे कोण असणार आहे, हायड्रोजन असणार आहे. हे 4 हायड्रोजन, प्रत्येक आपला क्रॉस दाखवतो, हा क्रॉस न इलेक्ट्रॉन दाखवतो हायड्रोजनचा, राईट. प्रत्येक आपापला एक इलेक्ट्रॉन, क्रॉस न दाखवलेला इलेक्ट्रॉन, क्रॉस दाखवलेला इलेक्ट्रॉनच असणार आहे. हायड्रोजनचा हा दाखवलेला इलेक्ट्रॉनच असणार आहे, कार्बनचा
याचा अर्थ बाळांनो यांच्यामध्ये हे स्ट्रक्चर आपल्याला कसं दाखवता येतं, मध्यभागी कोण आहे, कार्बन, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे. कसले बॉन्ड आहेत, सिग्मा बॉन्ड आहेत. सिग्मा बॉन्ड कसे तयार होतात, सिग्मा बॉन्ड लिनियर ओव्हरलॅपनं तयार होतात. त्याला दुसरं नाव आहे ऍक्सियल ओव्हरलॅपनं तयार होतात. लिनियर ओव्हरलॅप किंवा ऍक्सियल ओव्हरलॅपनं तयार होतात. बाळांनो मध्यभागी हा सफेद दाखवलेला आहे तो कार्बन आहे आणि त्याला किती हायड्रोजन अटॅच झालेत, 4 हायड्रोजन अटॅच झालेत. इथला जो अँगल आहे तो तुम्हाला बाळांनो 90 दिसतोय का हो, असं दाखवलं तरी 90 दिसतोय का, इथला अँगल 90 नाही तर 90 पेक्षा कसा आहे, जास्त आहे. 90 कधी असता, असा असता तर 90 असता, तसा तो नाहीये. याचा अर्थ इथला अँगल 90 पेक्षा जास्त आहे आणि तो अँगल किती राहतो, राईट. इथला जो अँगल असतो बाळांनो तो असतो 109 डिग्री 109 डिग्री 28 मिनिट्स. एवढा तिथला काय असतो, अँगल असतो. याचा अर्थ ती जॉमेट्री कुठली झाली, ही जी जॉमेट्री आहे. तुम्ही म्हणाल सर हायड्रोजन तुम्ही स्पेरिकल दाखवले, हे काय दाखवले, हे समजण्यासाठी. ऍक्च्युली स्ट्रक्चर कसं असणार आहे, ऍक्च्युली स्ट्रक्चर असं असणार आहे, कार्बन थोडासा हायड्रोजन पेक्षा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. साईज कशी असणार आहे, मोठी असणार आहे. मध्यभागी कोण असणार आहे, कार्बन, आणि त्याला किती हायड्रोजन अटॅच असणार आहेत, 4 हायड्रोजन अटॅच. तुम्ही कसंही रोटेट केलं तरी सुद्धा तुम्हाला स्ट्रक्चर बाळांनो तसंच दिसेल. आणि या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. हा जो बॉन्ड अँगल आहे, हा जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल किती असतो, 109.28 मिनिट्स असतो. आणि या आपण जॉमेट्रीला कसली जॉमेट्री म्हणतो, टेट्राहेड्रल. याचा अर्थ कार्बनला चारीच्या चारी सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड असतील, चारीच्या चारी काय असतील, सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड असतील. तर त्याचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं, sp3 असतं. म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन असण्यासाठी कार्बनला राईट 4 सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड तयार करावे लागतील. सिग्मा बॉन्ड कुठल्या ओव्हरलॅपनं तयार होतात, लिनियर ओव्हरलॅप, ऍक्सियल ओव्हरलॅप. हे एक ऑर्बिटलचं लोब आहे, दुसरे एक ऑर्बिटलचं लोब आहे. असं हे लोब ओव्हरलॅप झालं तर त्याला लिनियर ओव्हरलॅप म्हणतो. असं ओव्हरलॅप झालं तर त्याला म्हणतो आपण लॅटरल. ते नंतर आता बघणारच आहे आपण. इथं जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल कुणाच घेतलं आपण, एक्झाम्पल घेतलं मिथेनचं एक्झाम्पल घेतलं. इथं एक्झाम्पल घेतोय बाळांनो HC डबल बॉन्ड CH. इथं एक H आहे, हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड, एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड. याचा अर्थ जी अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असते, अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असते, ती अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल कोणता बॉन्ड तयार करते, पाय बॉन्ड तयार करते. म्हणजे sp2 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे 4 सिग्मा बॉन्ड, sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे कार्बन 3 सिग्मा बॉन्ड दाखवतो आणि एक पाय बॉन्ड दाखवतो. sp2 हायब्रिडायझेशन कार्बन म्हणजे 3 सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड, 3 सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड. याचा अर्थ तो सर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की पाय बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड अशा ऑर्बिटल पासून तयार झालेले असतात की त्या ऑर्बिटल मिक्सिंग मध्ये, हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतलेला नसतो. म्हणजे बाळांनो पाय बॉन्ड हा अनहायब्रिडाइज्ड, पाय बॉन्ड हा अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल पासून तयार होतो. इथं या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पाय बॉन्ड कसा तयार होतो ते तुम्हाला दाखवलं जाईल. याचा अर्थ डबल बॉन्ड मधला एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड असतो. आता sp मध्ये एक्झाम्पल घेतोय बाळांनो, हे एक्झाम्पल आहे. इथं नॉर्मलिफिकेशन नंतर बघायचं आहे. इथं म्हणजे 2 कार्बन आणि डबल बॉन्ड म्हणजे ENE, इथीन. 10वी मध्ये तुम्ही ऐकलं असेल. इथं मी एक्झाम्पल देतोय बाळांनो इथं आणि YNE म्हणजे काय, YNE म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. YNE म्हणजे काय, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, राईट. कोणता बॉन्ड हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेत नाही, राईट. हा सिग्मा बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड पैकी मधला बॉन्ड सिग्मा असतो आणि राहिलेले 2 काय असतात, पाय असतात. इकडे एक सिग्मा, एका कार्बनला इकडे एक सिग्मा, मध्ये एक सिग्मा. एका कार्बनला किती सिग्मा, sp हायब्रिडायझर मध्ये कार्बनला 2 सिग्मा आणि बाळांनो 2 पाय असतात. 2 सिग्मा आणि काय असतात, 2 पाय असतात. मग सर्वांनी परत एकदा बोला, sp3 हायब्रिडायझेशन मध्ये कार्बनला चारीच्या चारी सिग्मा बॉन्ड असतात. sp2 हायब्रिडायझेशन मध्ये 3 सिग्मा 1 पाय असतो आणि sp हायब्रिडायझेशन मध्ये 2 सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड्स असतात. आता सर तुम्ही सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो ते सांगितलं, आम्हाला पाय बॉन्ड कसा तयार होतो ते जरा आम्हाला सांगा बरं. सांगूया पाय बॉन्ड तयार कसा होतो. सर्वांनी बाळांनो लक्ष द्या.
इथं किती ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेत नाहीत. पीएक्स आणि पीवाय अशा दोन, राईट. आता बघा ना, इथं मी एक्झाम्पल घेतो. हे 2 कार्बन आयटम्स आहेत आणि हे 2 हायड्रोजन आयटम्स आहेत. इथं जे स्ट्रक्चर दाखवलंय, हायड्रोजन कार्बन, ट्रिपल बॉन्ड कार्बन आणि हायड्रोजन, राईट. आणि मग आता इथं एक्झाम्पल बघा ना, मॉडेल बॉक्सच्या साईन तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. हा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आहे आणि हे मधले कोण आहेत? कार्बन आहेत. ओके, कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड, कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड, बिकॉज इट इज ऍक्सियल ओव्हरलॅप. आता बघा नो, ही एक ऑर्बिटल मी पकडलेली आणि ही एक ऑर्बिटल पकडलेली, एकदम कशा आहेत? पॅरलल आहेत, राईट. पॅरलल ऑर्बिटल आहेत. याचा अर्थ काय? ही अनहायब्रिडाइज्ड आहे, ही सुद्धा अनहायब्रिडाइज्ड आहे, ही अनहायब्रिडाइज्ड आहे, ही अनहायब्रिडाइज्ड आहे. मला सांगा, ही पकडलेली आहे, ही आहे पीझेड एका कार्बनची, अनहायब्रिडाइज्ड पीझेड ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ 1 कार्बन ॲटम. ही कुठली आहे? सेम तशीच आहे, दुसऱ्या कार्बनची आहे मात्र. ही सुद्धा आहे 2pz अनहायब्रिडाइज्ड ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ अदर कार्बन ॲटम. म्हणजे ही अनहायब्रिडाइज्ड आहे, ही अनहायब्रिडाइज्ड आहे. दोन्ही लोब कसे असतात? दोन्ही लोब बाळांनो सेमच असतात. लोब एक मोठा आणि एक छोटा नसतो. अनहायब्रिडाइज्ड दोन्ही लोब कसे असतात? सेमच असतात. मग मी हे पकडलेलं आणि हे पकडलेलं, इथून इथं जर ओव्हरलॅप झाला, इथून इथं ओव्हरलॅप झाला तर त्याला म्हणायचं लॅटरल, असा म्हणायचा ऍक्सियल आणि असा म्हणायचा लॅटरल. म्हणजे बाळांनो, इथून इथं जर ओव्हरलॅप झाला तर हा बॉन्ड आणि हा बॉन्ड काही वेगळा नाही, हा बॉन्ड आणि हा बॉन्ड एकच. म्हणजे इथं दाखवला काय आणि इथं दाखवला काय? कारण की या ऑर्बिटल एकच आहेत. ही कुठल्या ऑर्बिटल आहे? 2pz म्हणजे 2pzचा आणि 2py ह्या 2py आहेत. 2py चा ओव्हरलॅप होईल, म्हणजे इथे एक लॅटरल ओव्हरलॅप होईल आणि इथे एक लॅटरल ओव्हरलॅप होईल. म्हणजे लॅटरल ओव्हरलॅपनी काय तयार होतो? पाय बॉन्ड. ज्या अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असतात त्यांच्यापासून पाय बॉन्ड तयार होतो आणि ज्या हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असतात त्यांच्यापासून सिग्मा बॉन्ड तयार होतो. हे लक्षात ठेवा बाळांनो, व्हेरी मच सिंपल. तुम्हाला ऍसिटिलीन म्हणजेच इथाईन कसं तयार होतं तेच मला सांगितलेलं आहे. डबल बॉन्ड मध्ये कार्बन कार्बन एक डबल बॉन्ड आहे, त्याच्यामध्ये एक सिग्मा आणि एक पाय असतो. ट्रिपल बॉन्ड मध्ये एक सिग्मा आणि 2 काय असतात? पाय असतात. एक सिग्मा आणि 2 पाय असतात. डबल बॉन्ड मधला एक सिग्मा एक पाय, ट्रिपल बॉन्ड मधला एक सिग्मा 2 पाय. हे मात्र लक्षात ठेवता आलं पाहिजे. sp3 मध्ये कार्बनला 4च्या 4 सिग्मा बॉन्ड असतात. sp2 मध्ये बॉन्ड 4च असतात, त्यातला 3 सिग्मा असतात, एक पाय असतो. sp मध्ये बॉन्ड 4च असतात, 4च्या 4 कोव्हॅलंटच असतात. आता कोव्हॅलंट का? कारण इलेक्ट्रॉनचं काय करायचंय? शेअरिंग करायचंय आणि शेअरिंग न कुठला बॉन्ड तयार होतो? कोव्हॅलंट. इलेक्ट्रॉन दिला, इलेक्ट्रॉन घेतला, आयोनिक. इलेक्ट्रॉन शेअरिंग केले, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. sp कार्बन बॉन्ड 4च, पण त्यातले 2 सिग्मा आणि 2 पाय. हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड कळले पाहिजे. ते सोपंच आहे. डबल बॉन्ड जिथं असेल त्यातला एक सिग्मा एक पाय असतो. ट्रिपल बॉन्ड ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड असतात. एवढं जर कळलं तर त्याच्यावरून तुम्हाला हायब्रिडाइजेशन सांगता येईल. याचा अर्थ सिंगल बॉन्डेड कार्बन असेल, फक्त सिंगल बॉन्डेड असेल तर sp3 हायब्रिडाइज्ड. डबल बॉन्डेड कार्बन असेल तर sp2 हायब्रिडाइज्ड आणि ट्रिपल बॉन्डेड कार्बन असेल तर sp हायब्रिडाइज्ड. आता इथं सर तुम्ही बॉन्ड अँगल सांगितला नाही. इथं बॉन्ड अँगल किती असेल सांगा? sp2 एक ऑर्बिटल रेड कलरची हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतलेला नाही, म्हणजे sp2 असणार. एक s आणि 2 p ऑर्बिटल. याच्यातला अँगल किती असेल हो? सर्कलचा अँगल किती झाला? 360. त्याचे 3 भाग डिवायडेड बाय 3 किती? 12 36, राईट. 12 3 36 म्हणजे 120. इथला जो अँगल असतो तो 120 असतो. अँगल असतो 120 डिग्री. आणि मग बाबा या जॉमेट्री कशी म्हणतो आपण? ऍक्च्युअली जॉमेट्री असते अशी, राईट. याला कसली जॉमेट्री म्हणायचं? ट्रायगोनल प्लेनर. बानो ही जी जॉमेट्री असते ही जॉमेट्री अशी असते, ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री असते. इथला जो अँगल असतो तो 120 असतो. ट्रायगोनल प्लेनर. sp3 ला कुठलं असतं? टेट्राहेड्रल. sp2 ला कुठलं असतं? ट्रायगोनल प्लेनर. आणि मग बानो हा जो बॉन्ड अँगल आहे इथून इथं, हा बॉन्ड अँगल किती होईल sp मध्ये? कारण हे 2 कार्बन आहेत, HC ट्रिपल बॉन्ड CH. आणि हा जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल किती असेल? 180 डिग्री. 180 डिग्री असेल.
मग त्याला आपण कसली जॉमेट्री म्हणतो? लिनियर जॉमेट्री. 180 लिनियर जॉमेट्री. आणि मग आता आपण काय करता येईल? आता आपल्याला काढायचं पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर. मी हे पुसून टाकतो, तुम्हाला सर्व समजलेलं आहे. बाळांनो, कार्बन सिंगली बॉन्डेड सगळेचे सगळे बॉन्ड असतील चारीचे चारी, तर त्याला म्हणतो आपण sp3 हायब्रिडायझर. एक डबल बॉन्ड असेल कार्बनला तर बाळांनो sp2 हायब्रिडायझर, आणि एक ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला म्हणतो आपण sp हायब्रिडायझ्ड कार्बन ऍटम. मला सांगा या 4 ऑर्बिटलमध्ये s ऑर्बिटल किती आहे? एकच आहे. टोटल जर 100% असेल तर ह्याच्यामध्ये sp3 मध्ये पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर किती असेल? पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर असेल sp3 मध्ये 4 ऑर्बिटल पैकी एक ऑर्बिटल s आहे, याचा अर्थ बाळांनो असेल 25%. किती असेल? 25% असेल. इथं बाळांनो ऑर्बिटल टोटल किती आहेत? ऑर्बिटल sp2 म्हणजे ऑर्बिटल टोटल 3 ऑर्बिटल पैकी एक ऑर्बिटल म्हणजे किती येणार? 33.33% काय येणार आहे? s कॅरेक्टर, पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर किती असणार आहे? ऑर्बिटल 2 म्हणजे अर्धा असणार s, अर्धा असणार p, म्हणजे इथं असणार 50% s कॅरेक्टर. आता बघा 50%, जेवढं s कॅरेक्टर जास्त, जेवढं s कॅरेक्टर जास्त म्हणजे इथं असणार कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, इथं असणार कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि इथं असणार कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आता बघा जेवढं s कॅरेक्टर जास्त, कारण की s ऑर्बिटल न्यूक्लियसच्या जवळ असते, जेवढं s कॅरेक्टर जास्त तेवढं शेअर्ड केलेलं इलेक्ट्रॉन पेअर होती, अट्रॅक्शन जास्त. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला लिहायची आहे. आपण पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर लिहिलं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑलरेडी झालेली आहे आपलं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला बघायची आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला सांगता येईल कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची इलेक्ट्रिसिटी, ट्रिपल बॉन्डेड कार्बनची इलेक्ट्रिसिटी म्हणजे sp हायब्रिडायझ्ड कार्बनची इलेक्ट्रिसिटी जास्त असते कोणापेक्षा? sp2 पेक्षा, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड पेक्षा जास्त असते कोणापेक्षा? राईट, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड पेक्षा, म्हणजे sp3 हायब्रिडायझ्ड पेक्षा. इलेक्ट्रिसिटी sp ची जास्त असते sp2 पेक्षा, sp2 ची जास्त असते sp3 पेक्षा. आणि मग आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे. असं एक्झाम्पल आपण देणार आहे की त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे? टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ऍटम्स. प्रत्येक कार्बनचं तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे? हायब्रिडायझेशन सांगता आलं पाहिजे. आणि मग बाळांनो फार सोपं होईल आपल्याला अभ्यास करण्यासाठी, रिएक्टिव्हिटी कंपाऊंडची बघण्यासाठी. स्ट्रक्चर मी इथं ड्रॉ करतोय. स्ट्रक्चर ड्रॉ कसं करायचं असतं आता तुम्हाला काय समजणार नाही कदाचित, राईट? आता तुम्हाला कदाचित काय समजणार नाही, पण राईट ओके, आता तुम्हाला याच्यात काहीच करणार नाही कारण की तुम्हाला अजून माहित नाही. आणि मग आपल्याला नेक्स्ट पॉइंट काय बघायचा आहे? स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आणि त्याच्यापैकी एक स्ट्रक्चर आहे हे झिगझॅग स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये प्रत्येक कार्बनचं तुम्हाला काय लिहायचं आहे? हायब्रिडायझेशन लिहायचं आहे. आता हायब्रिडायझेशन कार्बनचं कुठलं कुठलं असतं? sp3 असतं, sp2 असतं आणि sp असतं. आता बघा ज्या ठिकाणी लाईन इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, ज्या ठिकाणी लाईन जोडली गेलेली आहे तिथं कार्बन असतो, टर्मिनलला कार्बन असतो, इथं ट्रिपल बॉन्ड आहे. आता म्हणजे हे डॉटेड दाखवलेले काय आहेत? कार्बन आहेत. एवढे सगळे कार्बन आहेत. आता बघा हा जो कार्बन आहे, राईट, हा जो कार्बन आहे त्याला कसला बॉन्ड दिसतोय? सिंगल. म्हणजे sp3 ला मी देतो 1 डॅश, म्हणजे हा 1 डॅश आहे, एक 1 डॅश 2 1 डॅश 3. या कार्बनला सगळे कसले बॉन्ड दिसतात? सिंगल बॉन्ड दिसतात. 1 डॅश, राईट. याला काय दिसतो? डबल बॉन्ड दिसतो. याला डबल बॉन्ड आहे. याला कसला आहे? 1 डॅश. इथं 1 डॅश येतो. डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे, या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे. मात्र या कार्बनला सिंगल बॉन्ड आहे. 1 डॅश. 1 डॅश झाले किती बघा? 1 2 3 4 5 6 7. याचा अर्थ या कंपाऊंड मध्ये sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन किती आहेत? sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन ऍटम्स आहेत बाळांनो. किती आहेत? 1 2 3 4 5 6 and 7. 7 कार्बन ऍटम्स आहेत. किती कार्बन ऍटम्स आहेत? 7. sp2, sp3 म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, sp2 म्हणजे कार्बन कार्बन काय पाहिजे? डबल बॉन्ड, आणि sp म्हणजे काय पाहिजे? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आता डबल बॉन्डेड कार्बन किती आहेत बघा?
हा कार्बन एक डबल बॉन्डेड आहे, हा कार्बन 1 2 इथे एक आहे आणि इथे एक आहे, हा ट्रिपल बॉन्डेड आहे त्यामुळे पकडता येणार नाही. 1 2 मग याला 2 डॅश म्हणूया आपण. 2 डॅश 2 डॅश 2 डॅश 2 डॅश 2 डॅश असे किती कार्बन ऍटम्स आहेत? 4 कार्बन ऍटम्स आहेत. आता sp किती असणार बाळांनो? इथे ट्रिपल बॉन्डेड एक दिसतो बॉन्ड, राईट? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, याला 3 डॅश अँड 3 डॅश म्हणूया. 3 डॅश म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असं म्हणूया. इथं काय नाव देणार? सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड असं लक्षात ठेवा वाटलं असतं तुम्ही. इथे किती कार्बन आहेत? असे 2 कार्बन आहेत. टोटल कार्बन किती आहेत? राईट? 7 4 11 and 13. There are 13 कार्बन atoms. म्हणजे या कंपाऊंड मध्ये कार्बन ॲटम किती आहेत? 13 आहेत. त्यातले sp3 7 आहेत, sp2 4 आहेत आणि बाळांनो 2 कार्बन हे sp हायब्रिडाइज्ड आहेत. वी आर गोइंग टू नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतोय. तुम्हाला हायब्रिडायझेशन सांगता आलं पाहिजे. एक्झाम्पल आहे अलिन्स, राईट? अल्केन, अल्कीन आणि अल्काइन्स. त्याच्या पुढे जाऊन बानो एक्झाम्पल आहे अलिन्स, राईट? सी डबल बॉन्ड, सी डबल बॉन्ड एच एच. कार्बनला बॉन्ड किती पाहिजे? टेट्राव्हॅलन्सी मागायचं म्हणतोय. हायब्रिडायझेशन कुठलं कसं ना, कार्बन बॉन्ड कोव्हॅलेंट किती करतो? 4च करतो. म्हणजे त्याची व्हॅलन्स किती आहे? 4 आहे. आता मला सांगा प्रत्येक कार्बनला बॉन्ड किती दिसतात? डॅश किती दिसतात? 4 दिसतात. काउंट करून बघा बरं. आता तुम्हाला सांगायचं आहे या कार्बनचं हायब्रिडायझेशन, याला 1 नंबर देतो, याला 2 नंबर देतो, याला 3 नंबर देतो. प्रत्येकाचं काय सांगायचं तुम्हाला? हायब्रिडायझेशन सांगायचंय. मग सर सोपं आहे. 3 सिग्मा 1 पाय असेल तर sp2, 2 सिग्मा आणि 2 पाय असेल तर sp. मग सोपं आहे सर. हा सिंगल बॉन्ड आहे सिग्मा, हा सिंगल बॉन्ड आहे सिग्मा. कार्बन कार्बन मधला डबल बॉन्ड मधला 1 सिग्मा 1 पाय असतो. याचा अर्थ जो पहिला कार्बन आहे त्याला किती सिग्मा आणि किती पाय आहेत? त्याला 3 सिग्मा आणि 1 पाय आहे. पाय बॉन्ड हायब्रिडायझेशन मध्ये पकडायचा नाही म्हणजे 3 s 1 p च्या 2 1 आणि 2 किती? 3 म्हणजे हायब्रिडायझेशन कुठलं आलं? sp2 हायब्रिडायझेशन. आणि त्याला डबल बॉन्ड आहेच, नो डाऊट. आता बघा कार्बन नंबर 2 च काढूया. कार्बन नंबर 2 हा कार्बन आणि तिसरा कार्बन सेमच आहे. म्हणजे पहिला कार्बन आणि तिसरा कार्बन 3 सिग्मा 1 पाय. त्याचा हायब्रिडायझेशन काय येणार आहे? sp2 येणार आहे, नो डाऊट. बघा बरं, हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड, 1 सिग्मा आणि 1 पाय. आता प्रश्न आहे कार्बन नंबर 2. हा कार्बन नंबर 2 त्याला किती सिग्मा आहेत? 2 सिग्मा आहे. कारण इकडे पण डबल बॉन्ड आणि इकडे पण डबल बॉन्ड आहे. 2 सिग्मा 2 पाय. पाय बॉन्ड हायब्रिडायझेशन मध्ये पकडायचे नसतात. 2 सिग्मा म्हणजे 2 ऑर्बिटल, एक s आणि एक p ची. म्हणजे हायब्रिडायझेशन कुठलं आलं? sp हायब्रिडायझेशन. बानो हायब्रिडायझेशन म्हणजे काय? ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होऊन नवीन ऑर्बिटल तयार होतात. त्यांचा शेप, साईज, एनर्जी कशी असते? सेम असते. अशा प्रोसेसला काय म्हणतो आपण? हायब्रिडायझेशन. कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं कुठलं असतं? sp3 4चे 4 सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड, राईट? नेक्स्ट sp2 3 सिग्मा आणि 1 पाय कोव्हॅलेंट बॉन्ड. sp हायब्रिडायझेशन 2 सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड आणि 2 पाय कोव्हॅलेंट बॉन्ड. बॉन्ड 4 असतात. कोव्हॅलेंट बॉन्डचे प्रकार कुठले असतात? सिग्मा, सिग्मा बॉन्ड ऍक्सियल हेड ऑन ओव्हरलॅप न तयार होतो. पाय बॉन्ड हा लॅटरल साइड वाईज ओव्हरलॅप न तयार होतो. सिग्मा बॉन्डचं ओव्हरलॅप जास्त असतं त्यामुळे तो स्ट्रॉंग असतो. पाय बॉन्डचं ओव्हरलॅप कमी असतं त्यामुळे तो वीक असतो. ट्रिपल बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो डबल बॉन्ड पेक्षा. डबल बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो सिंगल बॉन्ड पेक्षा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे बॉन्ड लेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ, रिॲक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे. थँक्यू.